आजच्या या विशेष पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरण साहेबजी, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी संदेश कोंडविलकरजी, दुसरे जनरल सेक्रेटरी सन्माननीय त्यांचं ट्रेझरर आहे ते खजिनदार सगळा खजिना इकडेच आहे, आणि आमचे ऑफिशियल प्रमुख भावसारजी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी मी आपल्याला कळवलं होतं की आमच्या बैठका आमचे प्रभारी एच के पाटील यांच्या समवेत महत्त्वाच्या विषयांवर आमच्या बैठका होत्या, परंतु राज्यातली कोविडची परिस्थिती अतिशय बिघडत चालते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि नवीन गाईडलाईन 27-28 तारखेला आल्या, त्याच्या अगोदर आमचं हे सगळं ठरलं होतं आणि त्याच्यामध्ये 20 लोकांपेक्षा जास्त लोकांची गॅदरिंग आपण करू शकत नाही, अशा प्रकारची त्या गाईडलाईन. आणि आम्ही सगळ्यांनी ते सरकारचं जे गाईडलाईन आहे त्या पाळायलाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. आणि तसं मी कळवलं, AICCला कळवलं आणि एच के पाटलांनाही कळवलं. त्यांनी आमच्या ह्या दोन्ही सभा ज्या होत्या, 3 एकंदरीत आमचे बैठका होत्या. एक आमची नवी कार्यकारिणी जी झालेली आहे 177 लोकांची, त्यांची पहिली बैठक ही उद्या शुक्रवारी दिनांक 2 तारखेला 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होती, ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. दुसरी आमची बैठक आमची स्ट्रॅटेजी कमिटी येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये ही आमची 3री बैठक होती. प्रत्येक महिन्याला आमची एक बैठक होते आणि ही 3री बैठक होती की त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय आम्हाला सगळ्यांना चर्चा करून घ्यायची होती. ती शनिवारी सकाळी 11 वाजता चर्चगेटला MCA मध्ये होती, ती सुद्धा पोस्टपोन झालेली, पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि फक्त मी आणखीन चरणसिंग साबरा आमचे कार्याध्यक्ष, आम्ही फक्त रिव्ह्यू घेण्यासाठी त्यांच्याबरोबर बसणार आहोत 7-8 लोक, आणि म्हणून ही महत्त्वाची एक घडामोड होती, ती आपल्यापर्यंत पोहोचवावी हा एक उद्दिष्ट होतं. दुसरं की राज्यामध्ये थोडं लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये एक वेगळे सूर आणि वेगळा प्रवाह ऐकायला मिळतो. आपल्याला जाणवत असेल की 3-4 दिवसापूर्वी जेव्हा आपल्याकडे बोललो होतो, पत्रकार परिषद नव्हती घेतली, पण काही आपल्या मीडियाकर्मींकडे मी बोललो होतो, आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की लॉकडाऊन हा होताच कामा नये. कारण लॉकडाऊनमध्ये एक लॉकडाऊन जो गेल्या वेळेला झाला आणि वर्षभर सर्वसामान्याला इतकी त्याची वाईट परिस्थिती झालेली तुम्ही आम्ही पाहिलेली आहे, कर्मचाऱ्यांची पाहिलेली आहे, कामगारांची पाहिलेली आहे, तिहाडी मजदूर जे बाहेरच्या राज्यातले होते त्यांची सुद्धा पाहिलेली आहे. आणि जे आयुष्यभर जमवलेलं होतं ते त्यांनी खर्च करून कसा बसा आपला संसार 1 वर्ष चालवलेला आहे. आणि आत्ता जर कधी लॉकडाऊन परत झालं तर मात्र त्याच्यातनं ते अतिशय गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबियावर आणि सर्व सामान्यावर होतील. म्हणून लॉकडाऊन हा होताच कामा नये अशी आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे. मी राज्य शासनाचा आभारी व्यक्त करेन, कारण आत्ताच मी ती बातमी पाहिली. राज्य शासनाने असं सांगितलेलं आहे की लॉकडाऊन नाही करणार आहे, परंतु आत्ता जो कर्फ्यू आहे त्याच्यामध्ये काही अधिकचं काय करता येईल अशी बातमी मी आता पाहिली, आपल्याच वाहिन्यांवर मी ती पाहिली. तर त्याचं मी स्वागतच करेन, कारण लॉकडाऊन न करता कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन जर काही प्रिकॉशनरी मेजर्स अधिकचे आपण जर घेऊ शकलो तर ते करायला पाहिजेत, या मताशी मी सहमत आहे. दुसरं एक अतिशय महत्त्वाचा एक विषय, या लॉकडाऊनमुळे आता जो कर्फ्यू आहे किंवा
कर्फ्यू वाढवण्याची किंवा त्याच्यात अधिक जास्त बंधनं येण्याची जी शक्यता आहे, त्याच्यामुळे मुलांच्या शाळेच्या बाबतीमध्ये आणि मुलांच्या परीक्षांच्या बाबतीमध्ये गोंधळ आहे. मला अनेक पालक येऊन भेटले, अनेक संस्थाचे लोक सुद्धा येऊन भेटले आणि म्हणून मी अनेक शिक्षकांबरोबर, संस्था चालकांबरोबर, मुख्याध्यापकांबरोबर, शिक्षकांबरोबर, पालक वर्गाबरोबर सगळ्याजवळ मी चर्चा केली आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलेलो आहोत. आणि तसं पत्र मी आमच्या वर्षाताई गायकवाड ज्या शिक्षण मंत्री आहेत त्यांना मी दिलेलं आहे. मी फक्त पत्र वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याचा आशय लक्षात येईल. एक अर्ध्या मिनिटाचा आहे. इयत्ता 1ली ते 9वी व 11वी परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्यात यावी अशी आमची ती मागणी आहे सगळ्या पालकांची आणि याची. ते मी पत्र त्यांना दिलेलं आहे. उपरोक्त विषयावर अनेक शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग यांनी मला भेटून आपल्या समस्या सांगितल्या आहेत. सध्या कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इयत्ता 1ली ते 9वी, 11वी व 11वी ऑनलाईन ऑफलाईन घेण्याच्या बाबत शिक्षण संस्था व शाळांना राज्य शासनाने अनुमती द्यावी. त्यामुळे सद्य परिस्थितीमुळे या परीक्षा लवकरात लवकर घेऊन निकाल जाहीर करता येतील, तसेच पुढील शालेय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू होईल. आणि म्हणून मी अशा पद्धतीचं पत्र शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे. माझं व्यक्तिगत आज मी संध्याकाळी त्यांच्याजवळ बोलणार सुद्धा आहे. सगळ्या शिक्षण संस्था आणि शिक्षकांचं आणि सगळ्या यांचं पालकांचं सुद्धा तेच मत आहे. अजून अनिश्चितता असल्यामुळे मग ह्याचा परिणाम 10वीचे रिझल्ट्स पुढे जाण्यामध्ये होतो. मग त्या सगळ्याचा परिणाम याच्या प्रवेश प्रक्रिया ज्या थांबतात त्याच्यावर होतो. आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे की आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन ह्या परीक्षा त्यांना घ्यायला मोकळी द्या, कार्यक्रम बनवा आणि तो कार्यक्रम राबवावा. आणि जेणेकरून हा जो मुलांचा शिक्षणाच्या संबंधी जो एक अडचण निर्माण होऊ शकते ती आपण टाळू शकतो असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना परत एकदा या संबंधीचीच माहिती द्यायची होती या 3 महत्त्वाच्या विषयावर. बाकी आपण आपल्याकडे काही काय काय मला कळलं नाही. असं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ते जे म्हणतात आहेत तेच मी म्हणेन की जर समजा लॉकडाऊन असेल तर मात्र त्या लोकांची जी मी परिस्थिती सांगितली की गेल्या आयुष्याची पुंजी जमा केलेली त्यांनी असा तसा हा वर्ष कसं काढलंय हे त्या लोकांना माहिती आहे. आम्हाला चांगलं माहिती आहे कारण आम्ही फील्डवर काम करणाऱ्यांपैकी आहोत. आणि म्हणून जर लॉकडाऊन करायचं असेल तर त्या लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग करा आणि मग आपण काय जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यांच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. अजय हिंदी में नहीं, मैंने सोचा मैंने ऑफिशियली खत लिखा है, हमने मुख्यमंत्री जी को खत लिखा है, हमने ऑफिशियली सरकार को खत लिखा है और हमने पहले ही कहा कि भाई लॉकडाउन जो साल भर हम भुगत चुके हैं और खास करके जो कामगार हैं, जो कर्मचारी हैं और जो दिहाड़ी वर्कर हैं, ऐसे तैसे करके वो वापस आया है क्योंकि नहीं चल सकता उनका परिवार. सालों से जो पूंजी जमा की थी उसके आधार पे कम से कम वो साल भर ऐसे तैसे वो अपना परिवार संभाल पाया, पर अब नहीं होगा. और इसलिए अगर लॉकडाउन आपके दिमाग में है, एक तो पूरी तरह हमारा विरोध है और अगर है तो उनके खाते पे पैसे जमा करिए और फिर उसके बारे में सोचिए. लेकिन लॉकडाउन नहीं होना चाहिए. इससे मैं इसलिए भी बेहतर जानता हूँ, मैं कामगार क्षेत्र में काम करता हूँ, आप जानते हैं. हमने उस वक्त इनिशिएट लेके सरकार
नहीं, मुख्यमंत्री जी के कहने पे, उद्योग मंत्री जी के कहने पे हमने मीटिंगें लिए और हमने सारी फैक्ट्रियां शुरू की और सारी फैक्ट्रियां अब चल रही थी 80%, 90%, अब वो 50% पे आ गई है। तो उससे भी बहुत बड़ा नुकसान कामगारों का होता है और ये भी मैंने बात सरकार को लिखी है। तो ये मामले में हमारा वही ये है भूमिका है कि लॉकडाउन ना हो और अगर कोई पर्याय नहीं और इस तरह का कोई कठोर निर्णय होता है तो उसकी पूरी तरह उनका ये करना चाहिए, उनके खाते पे पैसे डाल के फिर उसके बारे में आप निर्णय ले सकते। असं आहे की सरकारने टाकायचे, राज्यातला जर निर्णय असेल तो राज्याने टाकायचे, केंद्राचा निर्णय असेल तो केंद्राने टाकायचे। बरेच बाकी आहेत, म्हणजे केंद्राचं असं आहे की म्हणजे हा विषय आता खरं तर याचा होईल, परंतु मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बंगालमध्ये कोविड आहे की नाही। ज्या पद्धतीने बंगालमध्ये आज आपण पाहतोय म्हणजे अख्खं केंद्र शासन बंगालमध्ये आहे आणि मग आम्हाला गाईडलाईन केंद्राकडनं मिळते, आम्हाला वॅक्सिनेशन केंद्राकडनं ॲडिक्वेट मिळत नाही, पुरेसा मिळत नाही अशी हे आहे आणि ही खरी आहे की आणि 6 कोटी ह्या वायल्स ज्या आहेत त्या एक्सपोर्ट केल्या गेल्या, म्हणजे देशातला सर्वसामान्य या कोविड पासून मरतो आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना किंवा देशाच्या सरकारला याची चिंता आहे की नाही हा प्रश्न आहेच। मी ट्विट केलं होतं याच्यावर आणि त्याच्यावर प्रचंड लोकांनी त्याला त्या ट्विटला समर्थन दिलं। मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण सगळे पत्रकार आहात, की सर्वसामान्यांचा जो कल आहे तो सरकारी ज्या व्यवस्थापन आहे, सरकारी व्यवस्थापनामध्ये 3662 बेड खाली आहेत आणि ते तुमच्याही याच्यावर तो एक ॲप आहे, आपल्याला सगळ्यांनाही माहीत पडेल की कुठच्या जागी कुठचं बेड खाली हे कळेल। परंतु डॅशबोर्ड डीएमसीच्या डॅशबोर्डवर बीएमसीच्या, परंतु एक सर्वसामान्य आपली एक हे राहते, समज राहते की प्रायव्हेटमध्ये जायला पाहिजे आणि प्रायव्हेट जेवढं लिमिटेड आहे तेवढंच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून सरकारने अधिकच्या व्यवस्था करायलाच हव्यात, याबद्दल दुमत नाही। माझी माहिती आहे की डोममध्ये जसं आपण कोविड सेंटर उभं केलं होतं ते परत एकदा उभं करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे आणि जेणेकरून येणाऱ्या प्रसंगाला सामोरं आपण कसं जाऊ अशा पद्धतीची तयारी सरकारची आहे। एक त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की रविवारपासून जे कर्फ्यू सुरू झाला त्यामुळे वाढणारी जी संख्या होती ती कमी झालेली आहे, हा एक दिलासा देणारी बाब आहे। जेणेकरून ज्याच्या उद्दिष्टासाठी कर्फ्यू आपल्याकडे रविवारपासून लागू झाला मुंबईमध्ये, राज्यामध्ये नाईट कर्फ्यू, तर त्याच्यामुळे जे ह्या केसेस ज्या वाढत होत्या त्या कुठेतरी थोड्याशा कमी झाल्या, ते एक चांगलं चिन्ह मला वाटतं राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुंबईमध्ये विशेषतः। असं आहे की सर्वसामान्याच्या आता पेट्रोलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातनं पैसे काढले गेले, गॅसच्या दरातनं सगळ्यांचे पैसे काढले गेले, सरकारी उद्योग विकले गेले। आता काय उरलंय तर सर्वसामान्यांचा, आमचा मध्यमवर्गीयांचं जे डिपॉझिट आहे त्याच्यावरचं व्याज कमी करून तेही पैसे खाण्याचं पाप केंद्र सरकार करतंय असा आम्ही जेव्हा आरोप केला त्यावेळेला देशाच्या फायनान्स मिनिस्टर यांचं ट्विट आलं की असा काही निर्णय झाला नाही। पण मला असं वाटतं कदाचित तो एप्रिल फूल असू शकतो, त्यांनी याच्या अगोदर सुद्धा असे अनेक निर्णय सांगितले की असं झालं नाही पण अंमलात तर आलं। त्यामुळे मला भीती वाटते आहे की या सरकारने आता सर्वसामान्याला सुद्धा लुटण्याचा एक प्लॅन केलाय की काय अशी भीती माझ्या मनामध्ये आहे, जरी त्यांचं ट्विट आलं असलं तरी।
रजनीकांत एक दक्षिणेकडचा सुपरस्टार आहे आणि कलाकार आहे. कलाकाराला एखाद्या प्रोत्साहन मिळत असताना त्याचं नक्कीच मी त्यांचं इथे अभिनंदन करेन. परंतु त्याबरोबर एक खंत सुद्धा व्यक्त करेन. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक कलाकार आहेत, विशेषतः मराठी रंगभूमी असेल किंवा मराठी चित्रपट भूमी असेल, आपण असे दिग्गज कितीतरी कलाकार आपल्याकडे सुद्धा आहेत. आणि म्हणून काही निवडणुकाच प्रत्येक वेळेला एखादा निर्णय घेताना काही निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत का? इतकं आपण जर याच्यापर्यंत या थरापर्यंत जर राजकारण गेलं असेल, जो आपला पहिला सुद्धा प्रश्न होता की हे ट्विट 5 राज्यातल्या निवडणुका बघून करण्यात आलं का, की हे चुकून झालेलं आहे याच्यामध्ये व्याजदरामधली जी कपात, तसंच हा सुद्धा काही तसा काय प्रश्न आहे का किंवा तसा प्रकार आहे का, अशी शंका घ्यायला जागा आहे. परंतु रजनीकांत एक मोठा कलाकार आहे, आपल्या देशाचा कलाकार आहे. विशेषतः त्याचं मूळ हे तसं मराठी आहे, आपल्या महाराष्ट्रातलं आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देईन, कारण हा पुरस्कार हा अतिशय मोठा गौरव आहे याच्यामधला, कलाक्षेत्रातला, आणि तो त्यांना मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन. अर्थात जेवढे अभियान राबवले गेले ते शासन म्हणून राबवले गेले, आणि शासनामध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे, काँग्रेस सुद्धा आहे, आणि शासनाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. हे आपल्यालाही माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आत्ता सुद्धा जो नाईट कर्फ्यू आहे हा सुद्धा शासनाचा निर्णय आहे, आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आणखीन काही गट जे तयार झालेले आहेत या विषयासाठी, मग टास्क फोर्स असेल, डॉक्टर्स असतील किंवा कलेक्टर्स असतील, त्यांच्या ऑनलाईन सगळ्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या, तुम्हाला ते माहिती सुद्धा. आणि त्याच्यानंतर हा निर्णय झाला. मी फक्त जाताना मगाशी बोलताना एक गोष्ट बोललो, जी आशा एक निर्माण झाली आहे की रविवारी आपल्याकडे नाईट कर्फ्यू सुरू झाला. आज गुरुवार आहे, आज 3 दिवस झाले, 4था दिवस आज आहे. परंतु जी संख्या मुंबईमध्ये वाढत होती, महाराष्ट्रामध्ये जी वाढत होती ह्या कोविडच्या दुसऱ्या फेजची, ती कुठेतरी कमी झाली आहे. म्हणजे ती फार कमी झाली असा दावा नाही, परंतु जो निर्णय शासनाने घेतला त्याचा काहीतरी उपयोग होतोय हे आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. आत्ताच मी आरोग्यमंत्र्यांचं विधान ऐकलं, आणि त्यांनी ते सांगितलं की लॉकडाऊन हा आमच्या डोक्यामध्ये नाही, परंतु हे जे काय आपण आता निर्णय घेतलेला आहे रात्रीचा कर्फ्यू, याचा आपल्याला अजून एक 2-4 दिवसामध्ये बऱ्यापैकी त्याच्यात आढावा आपल्याला घेता येईल. आणि जर त्याच्यात अधिकचं काय करता येईल, लॉकडाऊन नव्हे अधिकचं काही जर करायला लागेल का, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि मला असं वाटतं की हा सगळा एक सामूहिक निर्णय हा सरकार म्हणून तिन्ही पक्षाने तो घेतलेला. आज 4 अर्ज भरलेले आहेत, त्यातला एकही अर्ज मागे घेतला जाणार नाही. आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. विरोधी पक्षनेता काँग्रेसचा आज स्टँडिंगचा आमच्या शिक्षण समितीचं आणि इम्प्रूव्हमेंटचे आणि BSTचे असे 4 फॉर्म आम्ही भरलेले आहेत, ते मागे घेतले जाणार. त्यांना विचारायला आणि पुढे सांगतो, मी गेल्या वेळेला सुद्धा भरले होते फॉर्म, आणि मग ते ऐकलेल्या
दिले जातात मागितण्यासाठी, त्यावेळेला ते मागे घेतले. त्यावेळेला नक्कीच परिस्थिती होती. नाही, असं मी आता 15 मिनिटांनंतरचं मी काही सांगू शकत नाही, 2 दिवसांनंतरचं मी काही सांगू शकत नाही. परंतु आपण एक म्हणाला की म्हणजे इतर पक्षांचा रेफरन्स देऊन मी सुरुवातीपासून आपल्याला एक गोष्ट सांगतोय की, आणि जी खरी आहे की आम्ही विरोधी पक्ष नेते आहोत. आमच्या विरोधी पक्ष नेत्याचं ते पद सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही त्याच्यात लढलेलो आहोत आणि ते पद आम्ही टिकवलेलं आहे. तुम्ही साक्षीदार आहात त्या सगळ्या गोष्टीचं. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही ज्या समित्यांवर आम्हाला तिथे आहे तिथे आम्ही ते फॉर्म भरलेले आहेत. याच्यामध्ये अजून वेळ 5 तारखेला मला वाटतं ही आहे ना त्याची ही 5 तारखेला निवडणूक आहे. नाही, ते कोणाला दाखवायचं? नाही, कशा करता? बरं, भाजपला कशाला दाखवायचं? मला असं वाटतं की भाजपला काय वाटते हे तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकाल, मला नाही माहिती. मला एवढं माहिती आहे की माझा विरोधी पक्ष नेता आहे. विरोधी पक्ष म्हणून मला जे काही काम करायचं आहे, आमच्या लोकांना ज्या अध्यक्ष म्हणून मला ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या मी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं ते पुरेसं आहे. नाही, प्रश्न राज्य सरकारचा नंतर येतो. ज्या यंत्रणा मुंबईमध्ये लागायला हव्यात, ज्यांच्या परमिशन असायला हव्यात, मी त्याही दिवशी म्हटलं आम्ही स्वतः त्या हॉलला व्हिजिट केला आणि अतिशय दुर्दैवी, अतिशय हृदयद्रावक अशी परिस्थिती तिथे पाहायला मिळाली. ज्या हॉस्पिटलला फायर ब्रिगेडचं सर्टिफिकेटच नाही, ज्या हॉस्पिटलला कशाही प्रकारच्या फक्त एक इमारत आहे, एखाद्या याच्या वेळेला अशा प्रसंगाच्या वेळेला किंवा वाईट प्रसंगाच्या वेळेला जी काही यंत्रणा लागते ती अजिबात नव्हती. उलट इमर्जन्सी गेट जो होता त्याचं मी दाखवलं तुम्हाला, तिथे इतका कचराने इतकं सगळं भरलेलं होतं. कशा पद्धतीने तिथे लोकांना 78 लोकांना त्यांनी भरती केलं हे मला माहित नाही, पण मला पार्शल ओसी त्यांना मिळालेली होती. मला त्याही दिवशी मी मागणी केली, आजही परत आपल्या माध्यमातून मागणी करतो. ज्या डॉक्टरने त्या मॉलच्या मालकाच्या मुलीने हे हॉस्पिटल चालू केलं तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला आणि त्या मॉलच्या मालकांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा खटला हा दाखल करावा अशी मी मागणी केलेली आहे सरकारकडे. कारण नाहक त्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत आणि अतिशय हृदयद्रावक अशी घटना मुंबईमधल्या भांडूपमध्ये घडली आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की आपण ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला आम्ही फायर ऑडिट असं सगळं म्हणतो. माझा प्रश्न महापालिकेला सुद्धा आहे आणि फायर ब्रिगेडला सुद्धा आहे की तुम्ही या सगळ्याचा, मला आठवतंय की याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ती घटना माहिती आहे, इथे नाही मालाड नाही, इथे याला आपल्या इथे जी आग लागली होती परळला, कमला मिल कंपाऊंड मध्ये जेव्हा घटना घडली त्यावेळेला आम्ही सुद्धा हाऊसमध्ये तो प्रश्न विचारला. त्यांनी मान्य केलं की सगळ्या ज्या हे मॉल आहेत, सगळे जे हॉटेल आहेत किंवा ज्यांना फायरची NOC लागते त्या सगळ्यांचा ऑडिट होईल म्हणून सांगितलं. मग ऑडिट झालं तर मग इथे या घटना कशा घडतात? इथे तो ऑडिट झालं होतं तर तिथे काहीच नव्हतं. मी याची कालची परवाची घटना सांगतोय, भांडूपची. ऑडिट झालं नव्हतं कारण फायर ब्रिगेडला आम्ही तिथे अधिकाऱ्यांकडे बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं यांना दिलेलं नाही सर्टिफिकेट किंवा आम्ही त्यांना NOC दिलेली नाही हे अधिकाऱ्यांनीच सांगितलं. त्यामुळे असं जर होत असेल तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जसा कमला मिल कंपाऊंड मध्ये सुद्धा झाला होता तसाच झाला पाहिजे असं माझं स्पष्ट होतं. सिगवी आणखीन बरोबर मला वाटतं 4 जण त्याच्यामध्ये, एक नागपूरचं पण ते तुली
आणि एक तुली होता ना. पोट मला माहिती, कारण आम्हीच ती मागणी केली होती. त्यावेळेला नेमकं आपल्याला माहिती आहे नागपूर अधिवेशन चालू होतं आणि खूप गदारोळ झाला होता. तेव्हाही अशीच 6-7 मुलं त्याच्यामध्ये बोर पडून